मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा $1 मिलियन अनुभव कसा वाटतो ते. शब्द देतो हे बघून तुम्हाला खूप जास्त धमाल येणार आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की अंतराळात जाण्यासाठी $1 मिलियन 1/4 भाग का लागतो आणि महासागराची खोली एक्सप्लोर करण्यासाठी $50,000 खर्च का येतो. तू आपल्याकडेच येतोय. आणि हे करत असताना आम्ही जे इतरही वेगळे अनुभव घेऊ. मी आता जगातल्या सर्वात उंच बिल्डिंगच्या शिखरावर उभा आहे. ओ माय गॉड. आता आम्ही चाललोय सर्वात स्वस्त अनुभवापासून सुरुवात करायला. उंटाची स्वारी. $1 मध्ये मी या उंटावर किती लांब जाऊ शकतो? $1 2 मिनिट. डील. हा आमचा $1 एक्सपिरियन्स राहील. घट्ट पकडून ठेवा. घट्ट पकडून ठेवू का? अरे बापरे. मला इजिप्त मध्ये उंटावर बसायचं होतं पण तिथे $1 पेक्षा जरा महाग होतं म्हणून मी मागे पिरामिड्स लावणार आहे. हो खूप सुंदर आहे. यावर टिकून राहणं म्हणजे कसरत आहे. म्हणजे मी खूप उंचीवर आता तुला आहे. कळेल की मी आणि चॅन्डलर बनणं कसं असतं ते. ओके. $1 मध्ये आपल्याला मिळालेली 2 मिनिटं संपली आहेत. चला आता आपण जेवण करायला वर आभाळात जाऊया. $10,000 मध्ये तुम्ही एका शेफ सोबत आकाशात 3000 फूट वर जाऊ शकता आणि ती या हॉट एअर बलूनचा आपला किचन म्हणून वापर करते. तुम्हाला या बलूनची सावली तिकडे जमिनीवर पडलेली दिसते. मी कल्पना केली होती त्यापेक्षा खूप जास्त उंच आहे. हो. पण इथे 3000 फूट उंच आकाशात तुम्हाला काही तुमचं ते रोजचं जेवण मिळणार नाहीये. या मिशलिन स्टार शेफ जे जेवण बनवत आहेत त्याकरता या हॉट एअर बलूनच्या ज्वाळांचाच वापर करून अन्न शिजवणार आहेत. मिस्टर बीस्ट. ओ ती आपल्या जेवणाची दुसरी डिश आहे ब्रो. आता आम्ही असा मासा खाणार आहोत जो हॉट एअर बलूनच्या आगीवर शिजवलेला आहे. ओ थँक्यू. ओ माय गॉश. जिमी हे कमाल आहे. बघा खाली किती सुंदर दिसत आहे. जेवताना किती विहंगम दृश्य दिसत आहे. या माशाने उडण्याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. जर तुमच्याकडे जास्तीचे 10 ग्रँड असतील आणि मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर मी हे रेकमेंड करेन. या 10 गव्हर्नमेंट कोर्सेस मधली प्रत्येक डिश जबरदस्त होती. पण तरीही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. मिशलिन स्टार शेफ म्हणून तुम्हाला या फिस्टेबल्स बार बद्दल काय वाटतं? खूप चांगला बॅलन्स आहे आणि मला या चॉकलेट मधला क्रंच खूप आवडला. फिस्टेबल्सला खुद मिशलिन स्टारने अप्रूव्ह केलंय. हा 10K एक्सपिरियन्स फार सुंदर होता. अमेझिंग. आता पुढे आहे 50K एक्सपिरियन्स. चॅन्डलर आणि कार्लला अजिबात कल्पना नाहीये की पुढे काय होणार आहे. तुम्हाला यॉट बघून काय वाटतं? मला ती सुंदर वाटते. हो मस्त ना? आहे. हो. काय वाटतं एका दिवसाची 50 ग्रँड किंमत असेल? नाही. तर मग ओके. तिकडे बघा. आपण पाणबुडीच्या मोहिमेवर जाणार आहोत. काय बोलतोय? गाईस तुम्ही समुद्राचा तळ बघायला तयार आहात? तयार आहोत. ओके चला तर मग. ओ अरे काय? हे कसं करणार यार? अरे चला जाऊया. ओके. कम ऑन. या आता समुद्राचा तळ एक्सप्लोर करून बघूया. चालेल. हे खूप छान आहे. वो मला तर आताच मासे दिसतात. आपण अजून खाली सुद्धा गेलो नाहीये. तो बघा बॅरेकुडा. तुम्हाला समुद्राचा तळ खरवडायचा आहे का? करू शकतो. काहीही करू शकतो. ही संपूर्ण पाणबुडी आपल्याकडे आहे आणि आपण हवं ते बघू शकतो. चला आपण सगळंच करूया. फक्त क्रॅश नाही करायचं. आपल्याला ते अलाउड नाही. आणि इथे खाली प्रत्येक अँगल बेस्ट घेण्यासाठी आम्ही स्कुबा डायव्हर्सना आमच्या पाणबुडी बरोबर येण्यासाठी पैसे दिलेत. हे चांगलं आहे ना? चला त्यांच्याशी बोलूया. मागे शार्क आहे. सगळ्यांनी घाबरायचं. ओके घाबरायला सुरू करा. मजा आली. आम्ही इकडे पाण्याखाली असताना तारिक आणि नोलन सुद्धा $50,000 सफारी करता तिकडे आफ्रिकेत गेलेत. बघूया इथे खाली आपल्याला तिथल्यापेक्षा जास्त छान प्राणी दिसतात का? स्पॉइलर आपल्याला दिसणार. हे किती सुंदर आहे. आता आपण जंगलाचा राजा शोधायला जाऊया. आपल्याला जोपर्यंत लाईन दिसत नाही आपण इथून निघायचं नाहीये. कळतंय ना तुला? हो मला कळलं पण मला पॉइंट आउट का करतोय? बघ 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 ते बघ रानडुक्कर. यो बुंबा दिसला. घाबरवलंस त्याला. कशाला घाबरवलंस? सॉरी मला ओरडायला नको हवं होतं. झिब्रास. मला असं वाटतं की झिब्रास टेस्टी असतील. लायन असतो तर फक्त झिब्राच्या मागे लागलो असतो. ते खूप यम्मी वाटतं. काय? ब्रो हे खरंच 50,000च्या लायकीचं आहे. जिमीच्या $50,000 चीज झालं म्हणू शकतो. थांब काल. जर ते तिथे जहाज नाही पाणबुडी असेल तर? आपण हे आपल्या सोबत वर घेऊन जातोय. वाव. काय? बघितलं आपण त्या खडकाच्या किती जवळून गेलो. ठीक आहे ना? आपण किती जवळ होतो. हो सगळं ठीक आहे. ऑल राईट. पण असा जवळून अनुभव घेणारे काही फक्त आम्हीच नव्हतो. झिब्रास अरे कुठे जातोयस? हे बडी अरे थांब. जाऊ नकोस. परत ये. तरी हत्तींबद्दल बोलूया का? तुझ्या मागे बघ 2 आहेत. भीती वाटेल इतके जवळ आहे. हो ते खूप जवळ आहेत. ते जरा जास्त जवळ आहे. ते आपल्या दिशेने येत आहेत. आमच्यावर हत्तीने हल्ला केला. आतापर्यंतची सर्वात छान गोष्ट आहे. त्या तिकडे सिंहाची जोडी आहे. माझ्या बाबासारखे वाटतात. खूप खोल आहे. मी मासे बघण्यापेक्षा यांना बघेन. माझ्या छातीत खूप जोरात धडधड होते. आणि हा होता 50K एक्सपिरियन्स. आणि आता पुढे जे होणार आहे ते यापेक्षाही धमाल असणार आहे. पुढे ही गोष्ट काहीच नाही. $250,000 झिरो ग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स. ही कंपनी तुम्हाला वर घेऊन जाईल मग झपकन खाली आणेल. ज्यामुळे विमानाच्या आत झिरो ग्रॅव्हिटी वातावरण तयार होईल. तर $250,000 एक्सपिरियन्स सुरू होतो आता. काय चाललंय? खाली डोकं वर पाय. ओ माय गॉश. मी तरंगतोय.
हो. Oh my God. हे खूप मस्त होतं. Oh my gosh, खूप मजा येते. आता या पुढच्या ड्रॉपच्या वेळी आम्ही दुसऱ्या टोकापर्यंत रेसिंग करू. 0 ग्रॅव्हिटी सुरू करा. ओ येस. Dude, मी जिंकतोय. मी पुढेच जात नाहीये. नोलन हरतोय. आव! आपण जिंकलो. आपण पोहोचलो. जिंकलो. गाईज, अशा प्रकारे ग्रॅव्हिटी शिवाय रेसिंग करणे आम्हाला तितकंसं जमलं नाही. पण लकीली कालकडे एक चांगली आयडिया आहे. मी हे लिफ्ट ब्लोअर टेस्ट करणार आहे. ऑलराईट, बघूया काय होतं. Oh, तो गोल गोल फिरतोय. तो गोल गोल फिरतोय. थांब. अरे हे काय आहे? आणि ग्रॅव्हिटी बंद करण्याआधी आम्ही आमचं मिस्टर बीस्ट लॅब स्वॉर्म 0 ग्रॅव्हिटी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेडी? हो. नोलन, तू बनवून बघशील का जरा? हे माझं आतापर्यंतचं सर्वात छान टॉय आहे. तुम्हाला काय करायचंय की या ट्यूब मध्ये पाणी घालायचं, याला हलवायचं आणि मग कळेल तुम्हाला कुठला स्वॉर्म मिळालाय. मी थोडं पाणी उडवणार आहे. मला दे. आव. ओ, आता आपण या खेळण्यानी वेळले गेलो हे आहोत. मला वाटलं होतं तितकं सोपं नाहीये, पण तरीही जवळपास 119 स्वॉर्म्स आहेत जे तुम्ही कलेक्ट करू शकता. तुम्हाला हे स्वॉर्म्स 5च्या पॅक मध्ये, 2च्या पॅक मध्ये आणि सिंगल्स युनायटेड स्टेट्स मध्ये वॉलमार्ट, टार्गेट आणि अमेझॉन आणि जगभरात सगळीकडे टॉपच्या किरकोळ विक्रेत्यांकडे मिळतील. हे माझे फेवरेट टॉय आहे. तुमच्या लोकल वॉलमार्ट मध्ये जाऊन बाय करा. या सुट्टीच्या हंगामातील ही सर्वात एक्साइटिंग खेळणी आहेत आणि हे दुकानातून झटपट संपत आहेत. कॉल कॅच मिस्टर बीस्ट लॅब सोल्ड आउट होण्याआधी न विसरता घेऊन या. हो, हे खूप मजेदार होणार आहे. ओ थांब थांब. नोलन, हे घे, हे घे. ओ गॉड, या! धोबी पछाड. Oh my gosh. Oh God. त्यानंतर आता $500,000 एक्सपिरियन्स कसा असेल मला काहीच कल्पना नाहीये, पण चला बघूया. आणि हा व्हिडिओ शूट करण्यासाठी पूर्ण जग फिरल्यानंतर आम्ही पोहोचलो. हा आहे $500,000 एक्सपिरियन्स. हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त व्ह्यू आहे. मानव जातीच्या इतिहासात याआधी पाहिलेल्या कोणत्याही आकर्षक दृश्याच्या विपरीत मी आणि माझे मित्र पाहणार आहोत की $500,000 संपूर्ण जगातील सर्वात लक्झुरियस महानगरात काय अनुभव देऊ शकतात. आणि हे आहे दुबई शहर, वाळवंटात कोरलेले पण आनंदासाठी तयार केलेले ठिकाण. आणि या व्हिडिओच्या अखेरीस मी जगातील सर्वात उंच बिल्डिंगच्या शिखरावर उभा राहून असा इतिहास घडवणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या श्रेणीत जाऊन बसणार आहे. आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला इथे भारी अनुभव येणार आहे. मजा करूया. आपण इथे का आहोत? या 500 फूटच्या पिक्चर फ्रेम मधून आम्ही आमचा रस्ता शोधून काढल्यानंतर आम्ही या किल्ल्यासारख्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. वाव. हे एकदम भन्नाट आहे. आपल्या अंगणात पाणी आहे. या हॉटेलचे पहिले 2 मजले अतिशय अद्भुत आहेत, पण आतापर्यंतचा सर्वात छान मजला 3रा मजला आहे जो पूर्णपणे पाण्याखाली आहे. Oh my God. हो, वेलकम टू अटलांटिस. आमचं तुमच्यावर प्रेम आहे, फक्त काल सोडून. सॉरी ब्रो. फक्त मला चिडवण्यासाठी तो शार्क सोबत पोहतो आहे. रेकॉर्ड साठी सांगतो, या टँक मध्ये 80 शार्क्स आहेत आणि या अनुभवात नंतर पुढे आम्ही खरंच त्यांच्या सोबत पोहणार आहोत. आणि शेवटी व्हिडिओ संपवण्यासाठी आपण करणार, हो बोल. आपण स्काय डायव्हिंग करणार आहोत. अजिबात नाही. इतक्या हजारो फूट उंचीवरून उडी मारायची म्हणजे तू काळजी करू नको, आपण रेसिंगला जाऊया. हे करण्यासाठी दुबई ऑटोड्रोम पेक्षा चांगली जागा आणखी कोणती असेल? शहरातल्या काही सर्वात वेगवान गाड्यांचे घर. तुम्हाला हवी ती कार घ्या आणि रेस सुरू करूया. चला, जाऊया. Let's go. आणि मी काही मोठ्या स्थानिक क्रिएटर्सना या सुपर कार सोबत फील्ड डे करता बोलावलं. चला थोडी मजा करूया. ते खूप फास्ट जात आहेत. आम्ही इथे करत असलेल्या अनेक अनुभवांपैकी हा पहिला आहे. आता तर कुठे फक्त सुरुवात झाली आहे. मी रेस साठी रेडी आहे. आम्ही कोणाला तरी मागे टाकणार आहोत. त्यांच्या जवळ पोहोचतोय. ओ नाही जिमी, नाही नाही. कम ऑन आजी. मला रेस करताना बघून माझ्या आईला आनंद तर नाही होणार. मला नाही वाटत, तिला वाटलं तरी ती हळू चालवू शकते. हे इल्लीगल आहे. ओके, हे खरंच इल्लीगल आहे. इकडे मी आणि माझे मित्र रेस कार ड्रायव्हर्स असल्याचा आव आणत होतो. तिकडे काल खरोखर फॉर्म्युला लेवल रेस कार चालवण्याची तयारी करत होता. मी एकदम कूल दिसत आहे. मला हे करायचंच आहे. आता होणार जबरदस्त सुरुवात. ओ माय गॉड, मी फॉर्म्युला कार चालवतोय. हा सर्वात बेस्ट दिवस आहे. या अनुभवाची किंमत म्हणून आम्हाला ऍक्च्युअली ही नवी कोरी लॅम्बोर्गिनी ठेवावी लागेल. मला हे आणखी एन्जॉय करायचंय. ओहो, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा बॅड बॉय फास्ट आहे. आता जाऊया NBA गेम बघण्यासाठी थेट अबू धाबीला. खरं सांगतो, मी त्यातला नाहीये ज्यांना स्पोर्ट्स कार चालवायला आवडते आणि वरून पार्किंग करता जागा सुद्धा मिळत नाही. म्हणून मी ही कार कोणाला तरी देऊन टाकीन. तुमच्यापैकी कोणी मिस्टर बीस्ट चॅनल पाहतं का? हां जी. आणि हे झालं सबस्क्राईब. जर मी तुला ही लॅम्बोर्गिनी दिली तर?
मला वाटतं की दुसऱ्या कोणाला तरी दे. काय आता नक्की काय झालं होतं? हॅलो सर, सिक्युरिटी जरा इकडे आल का? ओ यांनी सबस्क्राईब केलं. तुम्हाला ही लॅम्बो घ्यायला आवडेल? हो चालेल. ठीक आहे, आत बसा. ही लॅम्बोगिनी ऑफिशियली तुमची आहे. मी आता खरंच थरथर करतोय. याकरताच तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. लॅम्बोगिनी गमावलेली मला आवडणार नाही. हे बॉयज काय करताय तुम्ही? कोर्ट साईडच्या चल, तिकीट यातून बाहेर मिळाल्या. निघूया. एन्जॉय. मी खूप खुश आहे. आता लॅम्बोगिनी माझ्या हातून गेलेली आहे आणि मला प्रो बास्केटबॉल मध्ये कोर्ट साईडला बसायचं आहे. पण त्याऐवजी हा एक फोटोशूट इव्हेंट झाला. तुम्हाला भेटून आनंद झाला. त्यानंतर Thank you. मी स्टीव्ह हार्वीला हाय म्हणालो. कसं आनंद झाला. तुला कसं वाटतंय? मी खूप मजेत आहे. आणि त्यानंतर रसल वेस्टब्रुक. तू ठीक आहेस ना? हो, आणि $200,000 किमतीचे अनुभव घेणे बाकी आहे. आता पुढे आम्हाला मोठ्या वॉटर पार्कला जायचंय. रखरखत्या वाळवंटात आम्ही पेंग्विन सोबत मस्ती केली. मी ऐकलं तू अल्फा आहेस. एकदम अल्फा गोष्ट केली तू. आणि एवढं पुरेसं नव्हतं म्हणून मी आता 80 शार्क्स आणि स्ट्रिंग रेस असलेल्या विशाल पूल मध्ये आहे. हॅलो सर, इकडे परत या. मला तुमच्याशी बोलायचं होतं. अरे ऐका तर. तो बज लाईटियर सारखा दिसतोय. एक्सक्यूज मी सर, यो हे किती जवळून गेले. मी आहे ॲक्वामॅन, शार्क्सचा राजा. माझा पहिला आदेश आहे की शार्क्सने त्याला चावायचं, मला नाही. मंजूर? ओ कालवर हल्ला. डायनासोर आहे. मी तुमचा लीडर आहे, हल्ला करा. नाही, हे खरंच असू शकत नाही. मला वाटतं त्यांनी माझा ऑक्सिजन बंद केला, ज्याने मला माशाचं खाद्य बनवण्याच्या आत. चला आपण थेट भविष्यातल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन डिनर करूया. हॅलो एव्हरीबडी. जेमी, तुम्हाला इथे बसायचंय. हे काय आहे जिमी? मला नाही माहित. मला नाही वाटत मी कधी कुठल्या रेस्टॉरंट मध्ये आपल्या मित्रांच्या एवढ्या लांब बसलो असेल. जेंटलमॅन, आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या अनुभवाकरता तयार राहा. आपण आता आपल्या पहिल्या ऍपेटायझर पासून सुरू करू. एका घासात खायचंय. चिअर्स. Cheers. जर मला नाही आवडलं तर? चांगलंय का? हे कमाल आहे. ही पूर्ण प्लेट एका घासाची होती. हो. ओके. वो हे काय चाललंय? हो. ओ शूट. कॉल ऑफ ड्युटी मिशन सारखं वाटतंय. मला कोणी ह्या करत आहे का? मला वाटलं होतं रेस्टॉरंट आहे, हे मूवी थिएटर सारखं वाटतंय. माहित नाही इथे काय चाललंय. हे 9 कोर्स मील पूर्ण 360 इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल्सने भेटलेले आहे, जे डिश नुसार बदलतात. यो. ओ थांब का हे? ओ तुमच्या स्पर्शाला प्रतिसाद देतं. आता आपण पृथ्वीचं रक्षण करतोय. मी या बाबतीत खूप वाईट आहे. तरीही ही रूम खूप इम्प्रेसिव्ह होती. डूड, तो आता माझ्या पाण्यात अडकलं होतं. हे बघ. हे अशा प्रकारचे जेवण आणि पेय होते ज्यामुळे हा अनुभव खरोखर अनोखा झाला. तुम्ही ग्लासला स्पर्श केल्यावर तो तुम्हाला रिॲक्ट करेल. आम्हाला ताज्या पकडलेल्या सी फूड पासून 9 तोंडाला पाणी आणणाऱ्या डिशेस खायला मिळाल्या. वाव. ओ माय गॉड. गोल्डन वॅग्यू बर्गर करता. तुला आवडलं? हो मस्त आहे. आम्हाला एक जण चॅन्डलर सारखा भेटला. त्यांनी फक्त आमच्यासाठी म्हणून एक खास डिश बनवली होती. तो कोण आहे? तो चॅन्डलर आहे. तो मी नाहीये. ब्रो, तो मी नाहीये. पण असो, अनुभव घेण्याची ही मोहीम पुढे गेली पाहिजे. मी आकाशातून पडण्याआधी आणि पृथ्वीवरच्या सर्वात उंच बिल्डिंगवर चढण्या अगोदर माझी उंचीची वाटणाऱ्या भीतीची चाचणी घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत आकाशात लटकलेल्या तलावावर. जरा हा व्ह्यू बघा. जेमी. ओ माय गॉड. गंमत करतोयस ना? तुम्ही आता जे काही बघताय त्याला कॅमेरा न्याय देऊ शकत नाही. शक्यच नाही. आकाशात 600 फूट उंचीवर उभा असलेला हा 360 डिग्री इन्फिनिटी पूल तुम्हाला शहराच्या प्रत्येक चौरस इंचाचे चित्तथरारक दृश्य दाखवतो. चला बॉयज, आज चला. हो, मी येतोय. मागे हे बेट आहे जे हे मानवनिर्मित आहे. या बाबतीत प्रत्येक गोष्ट विलक्षण आहे. आता बॅट बॉयला काठावरून ढकलणार अरे आहोत. यार नाही. इकडचा व्ह्यू बघा. आहे ना एकदम अमेझिंग. आम्ही दुबईच्या टॉप वर आहोत. ठीक आहे गाईज, आता वेळ झाली आहे आकाशातून पडण्याची. मित्रा, तू पृथ्वीवर पडणार आहेस. नाही, तू या मानवनिर्मित बेटावर पडणार आहेस. हो माय गॉश, मला भीती वाटते. तयार राहा, कारण आता तुम्ही जे बघणार आहात, मी विचारही केला नव्हता की मी आयुष्यात कधी हे करेन. शुद्ध वेडेपणा आहे. हे स्वतःहून कोण करतं? पण माझ्या सर्वात मोठ्या भीतीपैकी एकाचा सामना करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय माझा अनुभवाबद्दलचा व्हिडिओ पूर्ण कसा होईल? आकाशातून खाली पडणे. मी हे नाही केलं तरी हा व्हिडिओ अपलोड करेन. हे खरंच होत आहे. नाही. माझी फॅमिली आहे. हे खरंच घडतंय. आपण वर चाललोय. मला माहिती आहे, माझा विश्वास बसत नाही आपण हे खरंच करतोय. हा मूर्खपणा आहे. माझ्या मरणाचे किती चान्सेस आहेत? मी नाही सांगू शकत. ओ माय गॉड. 10,000 फुटांवर जातोय. आपण खूप वर आलोय. मी रेडी नाहीये. जिमी. मी रेडी नाहीये. चल जा, कमॉन. आधी तू जा. जिमी, आय हेट यू. माझा विचार बदलला. ओ माय गॉड. आम्ही गोल फिरतोय. अरे नाही, मला भीती वाटते. बाय जेमी. मला हे नाही करायचं. ओ माय गॉड.
नाहीये. कसं वाटतंय? भीती वाटते. भीती वाटतंय का? अजूनही खूप उंचीवर आहोत. ही कदाचित माझी आतापर्यंतची सर्वात मोठी भीती असेल. ओ नाही, ओ नाही, ओ नाही. पण मी हे तुमच्यासाठी केलं गाईज. ओके ओके ओके. ओ ओ ओ मी मेलो नाही, मी जिवंत आहे. चॅन्डलर कुठे? चॅन्डलरने उडी नाही घेतली. चॅन्डलर कुठे आहे? चॅन्डलरने एकतर उडी मारली नाही किंवा जमिनीवर आदळला असेल. ओ गॉड, आय होप त्यांनी उडी मारली नसेल. सॉरी जिमी, मी हे नाही करणार. चांगली गोष्ट आहे की मी चॅन्डलरला या पूर्ण व्हिडिओच्या सर्वात मोठ्या अनुभवात माझ्या बरोबर यायला विचारले नाही, कारण माझ्या मागे आहे बुर्ज खलिफा, पृथ्वीवरची सर्वात उंच इमारत. माझी अनुभवाची मोहीम संपवण्यासाठी मी याच्या सर्वात उंच शिखरावर उभा राहणार आहे. 2700 फूट उंचीच्या या इमारतीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पहिली पायरी म्हणजे 160व्या मजल्यावर अनेक एलिव्हेटर्स घेत घेत पोहोचणं, जे सोपं नाहीये. पण उरलेल्या 900 फुटांकरता माझ्याकडे शिखरापर्यंत चढून जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. हे खूप उंच आहे. किती पायऱ्या आहेत. या गोष्टीला खूप कमी लेखलं होतं, पण शिखरावर जाणं खरंच अवघड आहे. पण तरीही तासभर चढल्यानंतर अजूनही बरेच स्काय स्क्रॅपर चढणं बाकी होते. चला बघूया. मला वाटलं फायनली मी शिखरावर पोहोचलो, पण अजून बरंच बाकी आहे. अरे हे तर संपतच नाहीये. एकेका पायरी गणित मला खरंच पुढे जायचं आहे का असा प्रश्न पडत होता. माहित नाही करू शकेन की नाही. नक्कीच आपण जवळपास पोहोचलो. याला नाही असं समजा. पण हे सर्व सहन करूनही मी स्वतःला आठवण करून दिली की पृथ्वीवरील सर्वात उंच इमारतीच्या शिखरावर उभं राहण्याचा अनुभव घेतलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी मी एक असणार आहे. मला माहित होतं इथून मागे फिरू शकत नाही. ऑल राईट, आणि हा आहे शेवट. मस्त, मी करून दाखवलं. मी आता जगातल्या सर्वात उंच बिल्डिंगच्या शिखरावर उभा आहे. हे जबरदस्त आहे. अरे यार, मी खूप उंचीवर आहे. हे खूप भीतीदायक आहे. ओह, मी खाली बघायला नको होतं. भीतीदायक आहे, मला उलटी होईल. मी मान्य करतो, फेस्टिवल जमिनीवर जास्त चांगले लागतात, कारण जमिनीवर मी बेशुद्ध होण्याच्या मार्गावर नसतो. मला उंचीची भीती वाटते. वेळोवेळी बघितलं आहे की जेव्हा मी माझ्या भीतीचा सामना करतो, सहसा मी ते एन्जॉय करतो आणि त्यातून खूप काही शिकतो. या अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करेन. असं करा जे तुम्ही करणार नाही. तुम्हाला मजा येईल आणि स्वतःबद्दल खूप काही शिकाल. बघण्यासाठी धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ बघून मजा आली असेल. आय लव्ह यू गाईज.